Thank you.
Oh,
Oh
पाप पुण्य तुझे
धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझा सोड विधाता माझा सोड पुण्य तुझे पाप पुण्य तुझे माझा सोड विधाता माझा सोड धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझा सोड विधाता माझा सोड पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझा सोड विधाता माझा सोड विधाता कर्मा
पाप पुण्य तुझे हाती मन सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा करशी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा विठला धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा. या साकूर गावात भक्तराज हनुमंतजी यांच्या प्रांगणामध्ये हा प्रतिवर्षाप्रमाणे नामयज्ञ चालू आहे. अशा या यज्ञात माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, ही सेवा भगवत चरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. महाराज या अभंगामध्ये देवाच्या सामने उभे राहून देवाची प्रार्थना करतात. प्रार्थना करतात याचं कारण आहे देव हा प्रार्थ्य आहे म्हणून प्रार्थना. प्रार्थ्य म्हणजे काय? प्रार्थना करण्यास योग्य. आणि शहाणी माणसं योग्याचीच प्रार्थना करतात. आणि योग्याची प्रार्थना करतात याचाच अर्थ तुकोबराय त्याच्यातले मर्मज्ञ अशा तऱ्हेचे आहे. महाराज पांडुरंगाची प्रार्थना करतात. का करतात? तर प्रार्थना ही सहेतुक असते. म्हणजे त्या प्रार्थनेच्या बुडाशी प्रार्थना करणाराचा काही हेतू असतो आणि हेतू पुरस्सर प्रार्थना संभवते, अर्थात प्रार्थना केली जाते. कोणी मनुष्य प्रार्थना करतो तो काहीतरी हेतू धरून प्रार्थना करत असतो. म्हणजे प्रार्थनेच करता त्या प्रार्थना करण्याचा हेतू असतो, म्हणजे त्याला काहीतरी मागायचं असतं. प्रार्थना या शब्दाचा अर्थ आहे प्रकृष्टम आद्यते इति प्रार्थना. प्रकृष्ट म्हणजे चांगलं, आद्यते म्हणजे मागतो. म्हणजे चांगलं ज्याच्यातून मागितलं जातं ती म्हणतात प्रार्थना. अथवा प्रकर्षेण अर्चिते इति प्रार्थना म्हणजे प्रार्थना करण्याला वेळ लावू नये. लवकरात लवकर माग
मागून घ्यावं आणि प्रार्थना करावी. मनसा अचिंतितं कार्यं सर्वारंभेन तत्कुर्यात्. मनामध्ये ज्या कामाची इच्छा केली आहे ते काम लवकरात लवकर आणि सुरू करावं, लवकरात लवकर पार पाडावं. आणि हीच प्रार्थना मानली जाते आणि ती पांडुरंगाची प्रार्थना महाराज करतात. त्याचं कारण असं आहे, पांडुरंगच असा आहे का तो प्रार्थ्य आहे, म्हणजे प्रार्थना करण्यास योग्य आहे. पांडुरंगच याच्या कथानी चकार वापरला आहे असा अर्थ आहे त्या चकाराचा की पांडुरंगाशिवाय कोणीच प्रार्थ्य नाही. एकमेव फक्त पांडुरंगच प्रार्थ्य आहे, बाकी कोणीच प्रार्थ्य नाही. आता पुन्हा प्रश्न येतो, का प्रार्थ्य? पांडुरंग हा देव आहे आणि जीवाकडून देवाची प्रार्थना केली जाते अथवा जीवांनी देवाची प्रार्थना करावी. पांडुरंग देव आहे म्हणून त्याची प्रार्थना करणं योग्य आहे. योग्याची प्रार्थना करावी, योग्य प्रार्थना करावी, योग्यानं प्रार्थना करावी. पांडुरंग योग्य आहे. तुकाराम महाराज त्यांची प्रार्थना योग्य करतात आणि जे करतात ते सुद्धा योग्य आहे. याकडून योग्याची प्रार्थना म्हणजेच पांडुरंगाची प्रार्थना. पांडुरंगाची प्रार्थना म्हणजे योग्याची प्रार्थना, तो प्रार्थ्य आहे. कारण पांडुरंगाशिवाय या जगात दुसरा देव नाही. जरा ध्यान ठेवा. आणि दुसऱ्याला देव म्हणायचं नाही आणि कुणी म्हणू सुद्धा नाही. विठ्ठला विन देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठला विन तृप्ती नाही प्रतीती विठ्ठली विन. बरोबर आहे महाराज? हे तुम्हाला समजेल.
लाज वाटण्याची तर आणि काची देव म्हणता दुसऱ्याला देव म्हणणं मला अतिशय लाजीरवाणं वाटतं विठाला. मग म्हणून मी इतरांना कधी देव म्हणत नाही, कारण इतरांना देव म्हणण्याचा मी मूर्खपणा कधीच करत नाही. इतरांना देव म्हणणं म्हणजे मूर्खपणा सिद्ध करणं विधान. लक्षात ठेवा, पांडुरंगाशिवाय देव नाही. आणि दुसरा महत्वाचा शास्त्रीय आधार असा आहे, एको देव हा सर्वभूतेषु गूढा. देव हा एका, देव एक आहे, सहा सर्वभूतेषु गूढा. तो सर्वभूतामध्ये गुप्तत्वानं राहतो बेटाला. उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उरला भरून या चारी वाणी खाणी. चारी वाणी आणि चारी खाण्यामध्ये तो भरून उरलेला आहे विठाला. परमात्म्याची व्याप्ती कशी आहे? सर्वत्र सर्वत्र संपूर्ण गगनजैसे. शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला. लाकड बाळ ब्रह्मादेवी ठलू सकड. कीर्तनाला रंग येतो पाठी असल्यानंतर विठाला. काय महाराजांनी पाठ केले, मजा येते विठाला. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. सर्वत्र संपूर्ण गगनाची. आकाश के नाही, आकाश कुठे नाही, तसा परमात्मा कुठे नाही, सर्वत्र आहे विठाला. आणि तो एक आहे, एक देवा. जीवांमध्ये अनेक वक्त पाहायला मिळतं, म्हणजे जीव अनेक असतात, परंतु देव मात्र एकच. उपाधीच्या योगानं जीवांमध्ये अनेकत्व आपल्याला प्रत्याला येतं, कारण उपाधी अनेक म्हणून जीव अनेक. नाही तर जीव सुद्धा एकच आहे. तुका म्हणे कैची किंवा कोठे आकाशामध्ये सूर्य एक आहे, पण हजार पाण्याच्या घागरी भरून ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येक घागरीमध्ये तुम्ही डोकावलं तर प्रत्येक ठिकाणी सूर्य दिसेल. मग सूर्य हजार आहे का? नाही, सूर्य एकच आहे. मग उपाध्या हजार आहेत म्हणून सूर्य आहे हजार असं वाटतो, तसं परमात्मा एकच आहे.
परंतु तो अनेकामध्ये व्याप्त आहे विड्याला. देवाचीच महाराज काय करतात प्रार्थना. प्रार्थना करता सुद्धा ज्ञान हवं आहे. अज्ञान्यांकडून प्रार्थना ही संभवत नाही. प्रार्थना करण्याकरता सुद्धा ज्ञानाची गरज आहे. प्रार्थना करणारे तुकोबाराय सामान्य नाही. महाराज म्हणजे भगवंताच्या बरोबर कायमचे राहणारे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. महाराज प्रत्येक वेळेला भगवंताच्या बरोबर अवतीर्ण होत असतात. अशी थोर महात्मे तुकोबाराय पांडुरंगाची प्रार्थना करतात. ज्ञान ठेवा. वेदशास्त्राच्या आधारानं तुम्हाला मी सांगितलं एक देव आहे आणि तो आहे पांडुरंग. म्हणून निदान महाराष्ट्रीयांनी तरी पुन्हा दुसऱ्याला देव म्हणण्याचं धाडस करू नये. सर्व घटी राम देहादी एक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. सर्व भावे विठ्ठलाची प्रमाण. धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. फक्त एक परमात्मा आहे. ध्यान ठेवा. तोच बहु झाला. एक हम बहुश्याम. मी एक असणारा तो बहु झालेलो आहे. एकला एकटची झाला नानाकार. एक एकपणाचा घेऊन या त्रास झाला नानाकार स्वरूपे बहुवस.
मागे अवघी येणे पांडुरंगी, येणे पांडुरंगी अवघी सोंगे धरली. म्हणजे सोंग जरी तुम्हाला अनेक दिसत असली पण सोंगड्या मात्र एकटाच आहे. सर्व ठिकाणी सोंग त्यानं धारण केलेले आहे. ध्यान ठेवा, पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच नाही. सर्वत्र पांडुरंग प्रत्याला येतो. कोणाला? ज्ञानी माणसांना. आपल्याला अनेक दिसतात, त्याला एकच दिसतो. असणारा पांडुरंग त्या एक पांडुरंगाची प्रार्थना करतात. अन्याची प्रार्थना नाही. अन्याची प्रार्थना करणं म्हणजे आता काय सांगावं, मरक्या माणसाजवळ आणि भीक मागणं, प्रेताजवळ. मड्यापासे करुणाव केली, मड्यापासे करुणाव केली, मड्यापासे करुणाव केली, मड्यापासे करुणाव केली. तैसे गेले रुधारे, 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 तैसे गेले रुधारे. एक पांडुरंग आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. पांडुरंग आहे म्हणून मी वक्ता आहे, तुम्ही श्रोते आहात. एकटा वक्ता श्रोते अनेक आहेत, तिथं अनेक तो प्रत्याला येतोय. पण वस्तुतः ही सगळी शरीर म्हणजे माती आहे. आणि तिथं त्या मातीच्या शरीराला चालणार फक्त एक भगवान आहे. चाले शरीर कोणाचे शिवाय ही हालचाल कोणी दुसरा करू शकत नाही. या जड शरीरामध्ये जी हालचाल निर्माण होते, जी हालचाल चालतात ते केवळ एका पांडुरंगामुळे होत आहे. नामा मने काही न हाले साचा, नामा मने काही न हाले साचा, प्रभु तो निर्धार पांडुरंग, प्रभु तो निर्धार पांडुरंग, प्रभु तो निर्धार पांडुरंग. पांडुरंग सर्व आहे म्हणजे एक आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच हा वस्तुता नाही आहे, फक्त ब्रह्म. एकमेव अद्वितीयम ब्रह्म नि नानास्ति किंचन. एकच एक ब्रह्म आहे, नाना न असती. अरे किंचित आपली नाना न असती. काहीच नाही त्याच्याशिवाय. आणि असा जो पांडुरंग, त्या पांडुरंगाचे महाराज काय आहेत? भक्त. आणि म्हणून पांडुरंगाजवळ मागतात. कारण भक्तांना मागायचं ते कोणा मागाजवळ मागावं? देवाजवळ. विठाला ते तुझं बाबो, तुझं जीव भाव तुझं, जीव भाव तुझं. आला गोत
मागू. बाईनं मागायचं असेल तर ते आपल्या नवऱ्याकडंच मागावं. का? हा तिचा धर्म आहे. कोणता? आपल्या नवऱ्याकडं सगळं काही सांगणं काही मागणं वगैरे. तिचा अनेकाशी संबंध नाही. व्यवहारामध्ये तुम्ही जरी ती अन्य ठिकाणी काम करता दिसत असली तरी असते फक्त एका पतीची. विठ्ठल चित्ती दुसरे एकविध भाव न म्हणो या देव अनेकांशी. ध्यान ठेवा, अनेकांना दुसऱ्याला देव म्हणणं हे कदापि यांना योग्य नसतं. ते कधीच करत नाही. आम्ही गळ्यामध्ये माळा घालतो. अरे पंढरीला जायचो शाहीबाबूकडं पुढं जयवल वारीला. आणि काय भक्त काय करेल त्याला भेटायला. कारण भक्ताच्या ठिकाणी एकविध भाव असतो. म्हणून सर्व ठिकाणी तो आपला देव पाहतो. लक्षात घ्या. आणि काही कोणतं असलं तरी ते देवाच्या संबंधानच असतं. मागे झालं तर देवाकडेच बघतात, अन्याकडे नाही. म्हणून प्रार्थना देवाची. भेटायला दुसरा महत्वाचा भाग देवाची प्रार्थना. का? तर देव करतो अकर्तुम अन्यथा करतो शक्तिवान आहे. म्हणून मागणं योग्य आहे. अहो मागे दुबळ्याकडे मागावं का? नाही. म्हणून तो भगवंताला दातारा म्हणले. दातारा म्हणजे देणारा. कारण त्याला घ्यावं काहीच लागत नाही. सर्व तोच आपला देतो. विठ्ठला एक तुम्हा मागतो मी दातारा. उचित ते करा भाव जाणून खरा. दातारा दाता
रामाची पावले समान तोची एक दान शुरदाता. कारण तो समर्थ आहे आणि म्हणून समर्थाकडून मागावं. कारण समर्थाला काही नाही असं म्हणायचं कामच नाही विठाला. समर्थाकडून मागावं. भगवान हा समर्थ आहे. ऐसा तू समर्थ समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तुकी कदा कासयाची. सर्व त्याच्या घरी आहे. नवे नवे सर्व विश्व त्याच घर आहे विठाला. त्याला वाटल ते करता येत. करशील तरी नवे काही. राईचा डोंगर पर्वतराई आपल्या करुणेची साई करीव आई मजवली. जेणे विश्व निर्मिले ही खरी म्हाताऱ्याची हाताची काठी. म्हातारा चालतो कशा आधारानं काठीच्या आधारानं. तशी काठी काठी विठाला विठाला. अशी काही वाढण्यासारखे विद्यार्थी आमच्या संस्थेत झालेले आहेत. त्यांचं प्रार्थना आणि स्मरण करावं. त्यांचं दर्शन घ्यावं असं वाटतं विठाला. मागे इथं मोठा सप्ताह झाला. मंडळीनं असं ठरवलं होतं चांगले चांगले गवळी पाहायचे, गाय पाहायची, वाजत पाहायचे. म्हटलं नाही, जे आहे तेच उत्तम आहे आणि ते ठेवा. आणि खरे तेच खरे नाही. अभ्यास पाहिजे, नुसते गाणारे महत्व नाही. त्यांनी अत्यंत आणि वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे.
म्हणून मला जी प्रमाण आठवत नाही ती त्यांना आठवतात. आता मी म्हातारपणामध्ये विसर पडत चालले, नाहीतर आमच्या जवळ प्रमाणाचा तोटा नाही. त्याने गातापणा आम्ही काय केलेला तोटाच नाही. सांगण्याचा इत्यर्थ असा भगवान सर्व प्राप्तीमध्ये समर्थ आहे आणि म्हणून समर्थाला काही करता येत. आणि याकरता भगवान म्हणतात जो मज ओय अनन्य शरण त्याची निवारिणी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य कोण मीच आहे. विठ्ठल एक लीला तरले जे सर्व भावे मद बदले तया आईलीच थडिये सरले माया जाणे. मला जे शरण येतात त्याच कल्याण होत, त्याला मी वाटत ते देतो. शक्ती अन्याजवळ नाही आणि अन्याजवळ शक्ती नाही म्हणून ते देव म्हणायला पात्र नाही. म्हणून तर महाराज वेताळे फेताळे दणो थोडं त्याचे तोंड काढे दणो लाडू मोत जातात का सगळ्याची तासली एक देव आहे आणि सगळे त्यालाच देव म्हणतात. इंद्र चंद्र महेंद्र याची पूजी आपण ज्यांना देव म्हणतो ते सगळे देव या पांडुरंगाला देव म्हणतात. आता ते म्हणतात ते खरं की आम्ही म्हणतो हे खरं? कोणतं खरं? ब्रह्मादिक जे आहेत ते त्याला देव म्हणतात, मग ते म्हणतात ते खरं की आम्ही म्हणतो ते खरं? कोणतं खरं? म्हणून लक्षात ठेवा पांडुरंगाशिवाय दुसरा देव नाही. अशा पांडुरंगाची महाराज काय करतात? प्रार्थना करतात.
आता प्रार्थना करतात ती सहेतुक प्रार्थना असते, तो हेतू पुरा व्हावा याच्या करता शहाणी मंडळी काय करतात, अगोदर स्तवन करतात. कारण तो प्रसन्न व्हायला हवाय आणि व्यक्ती प्रसन्न होते केव्हा त्याची स्तुती केल्यानंतर. म्हणून प्रथमतः तुकोबराय पांडुरंगाची स्तुती करतात म्हणजे त्याचं वर्णन करतात, देवा तू कसा आहे. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. म्हणून तुझी प्रार्थना अन्याची प्रार्थना केली असती पण अन्याच्या हातात काहीच नाही. ते सगळे मोकळे. कसे मोकळे? कर्म करून मोकळे. प्रत्येकानं गाड्याच्या गाड्या कर्म केलेली आहेत पण काही सुद्धा कोणाजवळ नाही. ती सगळी कर्माची सामुग्री देवाजवळ आहे. पाप पुण्य तुझे हाती. आपण फक्त करायचे मालक आणि भोगायचे मालक, पण भोग देणारा परमात्मा आहे. परमात्म्याला भोग द्यावा लागतो म्हणून परमात्म्यानं प्रत्येकाची कर्म आपल्या जवळ ठेवलेली आहे. तुम्ही कर्म केलं का ते लगेच परमात्म्याच्या स्वाधीन होत असत. ते परमात्म्याच्या जवळ राहत असत आणि सर्व हिशोब परमात्म्याकडे आहे. कशाचा? आमच्या पाप आणि पुण्याचा. म्हणून तर ते म्हणतात पाप पुण्य तुझे हाती. कर्म फळ देत नाही. कर्मापासून काय होतं? चांगल्या कर्मापासून पुण्य निर्माण होत आणि वाईट कर्मापासून पाप निर्माण होत. आणि ते निर्माण झालं पुण्य, निर्माण झालं पाप, तेच भोगायला येत असत. आणि जीवाला ते भोगावं लागतं किंवा भोगत असतात. याच्याच करता ती भगवंतानं आपल्या जवळ ठेवलेली आहेत.
आणि काय करतो त्यांच्या त्यांच्या कर्माचा त्यांना भोग देत असतो विठ्ठला महत्वाचा भाग असा भोग्य ते त्रिशुद्धी न चुके जे आपलं भोग्य आहे म्हणजे याचा अर्थ आपण जी कर्म केली ती भोग्य होतात ती भोगावं लागतात आणि ती कधी कोणाच्या बापाला चुकत नाही ती भोगावीच लागतात भोगेन तस्यक्षया केन भोगेन त्याचा नाश होतो तो कशाने होतो भोगांनी म्हणून माणसानं करत असताना शुद्धीवर राहून करावं करणं तर आहेच डोळ्यानं पाहणंच आहे पण चांगलं पाहावं कानानं ऐकणं आहे चांगलं ऐकावं तोंडानं बोलणं आहे चांगलं बोलावं म्हणजे त्याच्यापासून पुण्य निर्माण होतं त्या पुण्याचं फल सुख तुम्हाला प्राप्त होईल म्हणून कर्मे करावी हा चांग निरोप माझा म्हणून फळीलाग सांड दे संग कर्मे करावी हा चांग निरोप माझा विठाला करावं कोणतं जे जयाचे विहित तेच ईश्वराचे मनोगत म्हणून विहित कर्म आहे त्यानं ते विहित कर्मच करावं हा त्या देवाचा मनोभाव आहे म्हणजे हा याचा हेतू आहे आणि ती सोडून माणसं वेगळी कर्म करतात ते पापाला पात्र होतात त्यांना दंड बसतो विठाला दंड बसतो म्हणजे शिक्षेला पात्र होतात आणि ते शिक्षा देणारे देवाजवळ अशी माणसं क्रूर आहेत ठेवले ते काही पाहत नाही मारिती तोडीती करुणा बाहेरी काढिता कुडी पाना ओढाळ सापडे जायचे धान्य चोर यात ना सांगण्याचा इत्यर्थ असा भगवंतानं ते सगळं आपल्याकडे ठेवलेलं आहे आपण फक्त करण्याचे अधिकारी पण भोगाला देवाकडं असतं ते देव त्या यमाला सांगतात याला हे आमका भोग द्या तमका भोग द्या म्हणजे तो न्याय करणारा आहे आणि शिक्षा देणार दुसरे आहे ते त्याला म्हणतात यमराज विठाला हे सर्व तुझ्याकडे आहे पाप पुण्य तुझे हाती देवा तुझ्या हातामध्ये पाप आणि पुण्य आहे मग ती बरी असो अथवा वाईट असो सगळी पुण्य तुझ्या हातात आहेत त्या पुण्याचा तूच सर्वांना भोग देतोस आणि ते आपल्याच पुण्य पाप पुण्याचा भोग भोगतात
ज्यानं केलं त्याला, इतरांना नाही. ज्ञान ठेवा. म्हणून तो वाल्याला भोगावं लागलं. बाकी जे खाणारे होते ते म्हणले आमचा काय संबंध, तू केले तू भोग, तुझं काम आहे आम्हाला सांभाळणं. बस मोकळे झाले रे. मग देवाला वाल्याला कळायला काही अवघड विठायला भेटायला. देवाच्या जवळ पाप आणि पुण्य आहे ते मान्य आहे, पण सर्वच पापांचा भोग होतो असं नाही. का त्यांना कोणता भोग द्यावा हे सुद्धा देवाला समजत नाही. म्हणजे देवाच्या कचाट्याचं पुढचं काम. धर्मशास्त्राचं अवलंबन केलं तर धर्मशास्त्रामध्ये काही पापांना प्रायश्चित्तच नाही. मोकलेली प्रायश्चिती कोण धरती हाती, प्रायश्चित्त नाही. महापाप ब्रह्महत्या सुरापानम तेम गृहांगनागमः मानति पातकान्यास तत्संसर्गी च पंचमः. ही अशा तऱ्हेची महान पाप, पण माणसं अज्ञानानं मूर्खपणानं ही पाप करत जातात, कळत नाही. किती झाकायचा प्रयत्न केला तर बेट्या तुला ते सुटणार नाही, तुला भोगावंच लागेल. माणसं करून सुद्धा शहाणपणासारखं वर्तन करता आणि फार शहाणे, पण ते आवड आहे. महाराज त्याच्या करता देवाची प्रार्थना करतात, ती प्रार्थना अभंगाच्या दुसऱ्याकडे नेतात. माझा सोडावी मानवी देहातच करता येते आणि मानवी देहाकडून ती संभव असते. इतर शरीरामध्ये ते संभवनीय नाही, कारण इतर शरीर म्हणजे अज्ञानी असतात. त्यांना देव हा आणि हा अमका दुसरा असं काही समजत नाही. फक्त त्या भोग उम्या आहेत. त्यांना भोग आलेले ते भोगत राहतात. त्यांना स्वतंत्र काही करता येत नाही. करायची झाली प्रार्थना कोणती करावी? मानवी जीवनात तुकोबर आहे, मानव असताना प्रार्थना करतात. आणि दुसरा महत्वाचा भाग असा, मानवी जीवनामध्ये कर्माची प्रायश्चित्ते करता येतात. आणि ती प्रायश्चित्त धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. जी प्रायश्चित्त ज्या ज्या कर्माला सांगितले आहेत ती प्रायश्चित्त करायची आणि त्या कर्मातून मुक्त व्हायचं असा नियम आहे.
परंतु अशी काही पाप आहेत की त्या पापांना प्रायश्चित्तच नाही विठाला. म्हणून त्या पापांपासून तरणं फार कठीण आहे, जीव तरू शकत नाही. तर प्रायश्चित्त त्याला नाही. मग कोणत्या ब्राह्मणाकडे जाणार आणि त्याचं प्रायश्चित्त घेणार? ब्राह्मण ती पोथीच पाहणार, त्या पोथीत त्याचं प्रायश्चित्त कुठंच नाही. ते गप्प बसत, बाबा याला काही प्रायश्चित्त नाही. तुकोबाराय म्हणतात अशी स्थिती आहे, पण याला एक महत्वाचं आहे. काय? तू म्हणजे देवा तू. अशी पाप जरी असली की धर्मशास्त्रामध्ये त्याला प्रायश्चित्त नाही असं जरी असलं तरी तुझ्याकडे मात्र त्याचा उपाय आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात मज सोडवी दातारा. हे दात्या मला तू सोडव. कोणत्यापासून? कर्मापासून दुस्तरा. दुस्तरा कर्मापासून मज सोडवी. करण्याकरता कठीण असलेली जी पाप त्या पापापासून मला मुक्त कर विठाला. विठाला तुकोबाराय देवाला म्हणतात देवा जी तरण्याकरता कठीण असलेली पाप त्या पापातून मला मुक्त कर. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. आता हा प्रश्न असा आहे, असा देवाच्या जवळ जाऊन देवाची प्रार्थना करता येते कोणाला? तो देवाचा भक्त आहे त्याला. विठाला त्यांची तिथं पोच नाही, ते परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. कारण परमात्म्यापर्यंत जायचं भांडवल त्याजवळ नाही. विठाला तो काही कोणाला ठेवत नाही. म्हणून तुम्हाला म्हणता प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान भक्ता संगीत नाही जाण. भक्ता प्रारब्ध नाही, भक्ता क्रियमान नाही, भक्ता संचित नाही, कोणतंच कर्म राहत नाही. म्हणून देवाचं भक्त व्हायला पाहिजे. देवाचं म्हणजे पांडुरंगाचं जरा ध्यान ठेवा, कारण मी पहिल्यापर्यंत त्याचा बराच काळ करायला खालाय. पांडुरंग एक देव आहे आणि त्याचं भक्त व्हायला पाहिजे आणि तोच आपल्या कर्मापासून मुक्त करू शकतो. विठाला महाराज म्हणतात मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. विठोबा Thank you.
धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू सोडवी दातारा कर्मांपासून दुस्तरा हे दात्या दुस्तरा कर्मापासून मज सोडवी करण्याकरता कठीण असणारी जी पाप
कर्म, त्या कर्मापासून मला सोडव. देव म्हटले तुकोबा, मला कस काय देव मानतात? महाराज म्हणतात मग कोणाला मानायचं? जो पापातून मुक्त करणार आहे त्याला म्हणायला पाहिजे ना. हा म्हणे बरोबर आहे. मग तुला मी म्हणतो त्याचं कारण तू त्यांना मुक्त केलेलं आहे. असे कोण? असे अनेक आहेत. म्हणून तू त्यांचा अंगीकार केला अभंगाच्या 3ऱ्या कडीला. करशी अंगीकार, करशी अंगीकार, करशी अंगीकार, करशी अंगीकार. कोणाचा? जगात ज्याचा कुणी अंगीकार करत नव्हतो त्यांचा. म्हणजे त्यांच्या जवळ कोणी जात नव्हतं, त्यांना जवळ कोणी करत नव्हतं. असे बाजूला टाकले गेलेले
म्हणजे अतिशय पापी भयानक पाप ज्यांनी केलेली, कोणी त्यांना जवळ करत नव्हतं, कोणी त्यांचा स्वीकार करत नव्हतं, अंगीकार करत नव्हतं. तू त्यांचा अंगीकार केला. करीशी अंगीकार. मग आता त्यांच्या तू जर अंगीकार केलास, त्यांना पापातून मुक्त केलं, माझाच काय तुला भार झाला बेटाला. काय माझा भार, माझा काय तुला भार झाला. त्यांचा अंकार माझा करायला पाहिजे. म्हणून मी सांगतो, मन सोडवी दातारा, कर्मापासून दुष्टरा. आणि दुसरा महत्वाचा भाग असा, सर्व जीवांचं तू जीवन आहेस, सर्वांचा आधार आहे, सर्वांना जीवन देणार आहे, जगवणार आहेस. मग असं जर आहे तर मी त्यातलाच एक जीव आहे ना. मग त्यांचा जर तू अंकार केला, त्यांना तू जगवतो, तर मला का नाही. म्हणून या करता मी सांगतो अभंगाच्या शेवटच्या, जीविता जीवाना, जीविता जीवाना, जीविता जीवाना, जीविता जीवाना, जीविता
कर्मा पापाने कर्मा पापाने दुष्टारात बापानो कर्मा 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 जीवन सर्व जीवांचं जीवन असा तू आहेस. परमात्म्याचं कामच आहे सर्वांचा उस्तरा. ज्ञानेश्वर सर्वांना सांगून राहतो जोग महाराजांनी आपल्या करता माघ सुद दशमीचा महोत्सव सुरू केला आणि तो आता पावे तो आपण सर्वांनी सांभाळला, त्याचं रक्षण केलं. किती दिवस? 124 वर्ष झाली आपण याचं सांभाळ करतो, संरक्षण करतो आहोत. सर्वच विशेषत्वानं तालुक्याची मंडळी याचा आधार आहेत आणि यांच्या सर्वांच्या आधारावर तो आतापर्यंत सप्ताह चालत आलेला आहे. आता हा 125वा सप्ताह आहे, म्हणजे रौप्य महोत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि तो चांगल्या प्रकारे व्हावा असं माझे मत आहे आणि आम्हा सर्व संस्थेतल्या मंडळीचे मत आहे की हा चांगल्या प्रकारे व्हावा. आणि म्हणून तुम्हा सर्वांना ही विनंती केली जाते की याकडे सगळ्यांना आपलं लक्ष केंद्रित करा आणि जोग महाराजांना आपण केलेल्या सप्ताहाचा आनंद मिळेल, आनंद वाटेल असं कार्य तुम्ही करा आणि सर्वांना समाधान होतील असं काम करा. कारण मी तुमच्या आधारानच करणार आहे. जरी मी आता 50 वर्ष तिथं जाऊन झाले तरी सुद्धा आतापर्यंत जेवढे लहान मोठे सत्य केले गेले ते सगळे तुमच्याच आधाराने केले गेले. याचे सर्वस्वी तुम्हाला श्रेय द्यावं लागेल. आता हा जो सप्ताह सुद्धा तुमच्याशिवाय कसा होईल, म्हणून सर्व मंडळी
तालुक्यातली सर्व गाणारी मंडळी Oh,